नीट UGचं जे काउन्सिलिंग शेड्यूल आहे ऑल इंडिया कोटाकरिता म्हणजे 15% जे ऑल इंडिया कोटा असतं त्याचं शेड्यूल आलेलं आहे. ती अधिकृत माहिती आपण बघणार आहोत. तर MBBS, BDS असेल, BSc नर्सिंग असेल, तर यांच्या ज्या जागा आहे, उदाहरणार्थ 100% जर जागा असतील तर त्यातल्या 15% जागा ह्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातात. आणि बाकीच्या 85% ज्या जागा आहे, 85% जागा या राज्य कोट्यातून भरल्या जातात. तर मग ही दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या असतात. ही सर्वात महत्त्वाचा माहिती विद्यार्थ्यांनी माहिती करून घ्यायला पाहिजे. तर या 15% जागांकरिता वेगळा फॉर्म भरावा लागतो. त्याची वेगळी प्रक्रिया करावी लागते आणि 85% ज्या जागा असतात त्यांच्याकरिता वेगळी प्रक्रिया करावी लागते. आता सध्या 85% कोटाकरिता सुद्धा सुरुवात जी आहे ती झालेली आहे. फॉर्म वगैरे विद्यार्थ्यांनी भरून ठेवलेले असतील. आता पुढचं शेड्यूल सुद्धा लवकरच येणार आहे. ते शेड्यूल आल्यानंतर पण आपण पुढे बघणार आहोत. परंतु आता 15% कोटा त्याच्या जागा आहे MBBS, BDS, BSc नर्सिंगच्या ऑल इंडिया कोट्याकरिता. तर त्यांचं शेड्यूल आता आलेलं आहे. त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी सांगितलेलं आहे फायनल शेड्यूल फॉर ऑनलाईन UG काउन्सिलिंग MBBS, BDS, BSc नर्सिंग ओनली फॉर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कोर्सेस फॉर नीट 50% ऑल इंडिया कोटा /100% डीम सेंट्रल युनिव्हर्सिटी ISIC AFMS आर्म फोर्स मिलिटरी जे स्कूल आहे मिलिटरीचे आर्म फोर्स, तर त्या मेडिकल स्कूल तर त्यांच्याकरिता हे आहे ओनली रजिस्ट्रेशन पार्ट अँड AIIMS जिपमर पॉंडिचेरी कराकल सीट फॉर द अकॅडमिक इयर 2021. पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड, दोन राऊंड जे आहे. त्यानंतर पुढच्या देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर पहिला जो सिरियल नंबर आहे व्हेरिफिकेशन ऑफ अ सीट मॅट्रिक्स बाय इन्स्टिट्यूट, तर त्याकरिता 17 जानेवारी 2022 अशी तारीख दिलेली आहे. 17 जानेवारी ते 18 जानेवारी 2022. रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करिता वेळ दिलेला आहे 19 जानेवारी 2022 टू 24 जानेवारी 22 अप टू 12 noon as per server time. Payment facility will be available up to 3 p.m. Of 24 जानेवारी 2022 as per the server time. 6 days टाइम दिलेला आहे. चॉईस फिलिंग म्हणजे कॉलेजचं नाव टाकण्याकरिता म्हणजे रजिस्ट्रेशन करिता ही तारीख दिलेली आहे. आता चॉईस फिलिंग आणि लॉकिंग म्हणजे कॉलेजचे नाव टाकण्याकरिता जो चॉईस वेळ दिलेला आहे, तारखा दिलेल्या आहे, त्या तारखा आपण बघूया. चॉईस फिलिंग 20 जानेवारी टू 24 जानेवारी, 20 ते 24 जानेवारी 2022 up to 11:55 p.m. as per the server time. Choice locking from 4 p.m. of 24 January to 11:55 p.m. of 24 January 2022 as per the server time. त्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ इंटरनल कॅन्डिडेट बाय द रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट जे असणार आहे व्हेरिफिकेशन ते 25 जानेवारी टू 26 जानेवारी 2 दिवस आहे त्याकरिता. प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट ही 27 जानेवारी 2020ला टू 28 जानेवारी 2022 दरम्यान असणार आहे. 2 days असणारी प्रोसेसिंग आणि सीट अलॉटमेंट करिता. रिझल्ट जो येणार आहे तो 29 जानेवारी 2020ला आणि रिपोर्टिंग जे करावं लागणार आहे ते त्याकरिता वेळ दिलेला आहे 30 जानेवारी टू 4 फेब्रुवारी 2022. 6 days दिलेले आहे रिपोर्टिंग करिता. त्यानंतर जो हा झाला पूर्ण फर्स्ट राऊंडचा वेळापत्रक. आता सेकंड राऊंड करिता जो आहे व्हेरिफिकेशन ऑफ अ सीट मॅट्रिक्स बाय इन्स्टिट्यूट ते 7 फेब्रुवारी टू 8 फेब्रुवारी 2022च्या दरम्यान होणार आहे. रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करण्याकरिता टाइम दिलेला आहे 9 फेब्रुवारी 2022 टू 14 फेब्रुवारी 2022 अप टू 12 noon as per the server time. Payment facility will be available up to 3 p.m. of 14 February 2022 as per the server time. 6 days आहे टायमिंग. चॉईस फिलिंग लॉकिंग करिता वेळ दिलेला आहे. चॉईस फिलिंग 10 फेब्रुवारी टू 14 फेब्रुवारी 2022 till 11:55 p.m. as per server time. Choice locking from the 4 p.m. to 11:55 p.m. of 14 February 2022 as per the server time. 5 days time दिलेला आहे. व्हेरिफिकेशन ऑफ इंटरनल कॅन्डिडेट बाय द रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट, त्याकरिता जो टाइम दिलेला आहे तो 15 फेब्रुवारी टू 16 फेब्रुवारी 2022. 2 days टाइम दिलेला आहे. प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंटची प्रक्रिया करण्याकरिता 17 फेब्रुवारी टू 18 फेब्रुवारी 2022 2 दिवस दिलेले वेळ. रिझल्ट जो येणार आहे
सेकंड राऊंडचा तो येणार आहे 19 फेब्रुवारी 2022 एक दिवसामध्येच. आणि रिपोर्टिंग करण्याकरिता ॲडमिशन घेण्याकरिता विद्यार्थ्यांना वेळ दिलेला आहे 20 to 26 फेब्रुवारी 2022 7 डेज दिलेले आहे. त्यानंतर पुढचं जे असणार आहे मॉपअप राऊंड फॉर ऑल इंडिया कोटा डीम अँड सेंट्रल युनिव्हर्सिटी सीट PGDNB सीट करिता जो असणार आहे तर त्याकरिता वेळ दिलेला आहे. व्हेरिफिकेशन ऑफ अ सीट मॅट्रिक्स बाय इन्स्टिट्यूट 28 फेब्रुवारी टू 1 मार्च 2022. रजिस्ट्रेशन पेमेंट करिता वेळ दिलेला आहे 2 to 7 मार्च 2022. टाइम असणार आहे 12 noon ॲज पर सर्व्हर टाइम. पेमेंट फॅसिलिटी विल बी अप टू 3 PM ऑफ 7 मार्च 2022 ॲज पर द सर्व्हर टाइम. 6 days टाइम दिलेला आहे. चॉईस फिलिंग लॉकिंग करिता वेळ आहे चॉईस फिलिंग 3 मार्च टू 7 मार्चच्या दरम्यान असणार आहे 2022 till 11:55 PM as per the server time. Choice locking from 4 PM to 11:55 PM on 7 March 2022 as per the server time. 5 days time दिलेला आहे. व्हेरिफिकेशन ऑफ अ इंटरनल कॅन्डिडेट बाय द रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट त्याकरिता टाइम दिलेला आहे 8 मार्च टू 9 मार्च 2022 2 डे टाइम दिलेला आहे. प्रोसेसिंग ऑफ अ सीट अलॉटमेंट 10 to 11 मार्च 2022 2 days टाइम दिलेला आहे. रिझल्ट जो आहे तो तुम्हाला समजणार आहे 12 मार्च 2022 ला 1 डे तिथं मेन्शन केलेलं आहे. आणि रिपोर्टिंग म्हणजे ॲडमिशन घेण्याकरिता कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं त्याकरिता वेळ दिलेला आहे 13 to 19 मार्च 2022 7 डेज असणार आहे. या ठिकाणी एक नोट पण दिलेली आहे ट्रान्सफर ऑफ अ नॉन रिपोर्टिंग अँड नॉन जॉईनिंग वॅकंट पेड सीट टू बी ड्रीम युनिव्हर्सिटीज फॉर कॅरिंग आउट रजिस्ट्रेशन ऑफ अ कॅन्डिडेट ॲडमिशन इन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड फॉर डीम युनिव्हर्सिटी टू स्टार्ट ड्युरिंग द रिपोर्टिंग मॉड्यूल. अशा पद्धतीची सर्व जी माहिती आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड जो असणार आहे फॉर ऑल इंडिया कोटा सेंट्रल युनिव्हर्सिटीज PGDNB सीट करिता तर त्याकरिता इन्स्ट्रक्शन जे असणारे ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड करिता पहिली इन्स्ट्रक्शन आहे नो रजिस्ट्रेशन पेमेंट ऑप्शन फॉर ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. ऑनलाईन रजिस्ट्रेशन नसणारे तसेच पेमेंट ऑप्शन नसणारे ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड करिता. नो फ्रेश चॉईस फिलिंग विल बी कंडक्टेड फॉर ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड करिता चॉईस फिलिंगचा काही पर्याय दिलेला नाही आहे. The choice exercised by the candidate in mop-up round will be considered for allotment of a seat for the stray vacancy round. जी मॉपअप राऊंडची जे काही चॉईस असणार आहे तेच पुढे स्ट्रे वॅकन्सी करिता ग्राह्य धरले जाणार आहे. अलॉटमेंट ऑफ अ सीट ऑनलाईन बाय रनिंग सॉफ्टवेअर आणि हे सर्व अलॉटमेंट जे आहे सीटचं ते सॉफ्टवेअरच्या मार्फत केलं जाणार आहे. इलिजिबल कॅन्डिडेट हु आर नॉट होल्डिंग एनी सीट कॅन ओनली पार्टिसिपेट इन ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. जे काही पात्र विद्यार्थी असणारे ज्यांना सीट घेतलेलं नसेल अशा विद्यार्थी जे आहेत ते या राऊंडकरिता पात्र होणार आहे. प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट प्रोसेसिंग करिता 21 मार्च हा वेळ दिलेला आहे. रिझल्ट विद्यार्थ्यांना समजणारे 22 मार्च 2022 ला आणि रिपोर्टिंग ॲडमिशन घेण्याकरिता वेळ दिलेला आहे 23 to 26 मार्च 2022 4 दिवस वेळ दिलेला आहे. फॉरवर्डिंग द लिस्ट ऑफ अ स्टुडंट इन ऑर्डर ऑफ अ मेरिट इक्वलिंग to 10 times the number of vacant seats to the deemed university by the counseling authority after seat processing. Reporting for all India quota central universities AIIMS JIPMER Pondicherry curricle candidate and admission and reporting for stray vacancy round by deemed universities to be conducted in a common module from 23 to 26 March 2022. नोट पण एक दिलेली आहे फॉर इन्शुरिंग फेथफुल ऑबिडियन्स ऑफ अ टाइम शेड्यूल अँड ऑल्सो कीपिंग इन व्ह्यू द लिमिटेड टाइम अवेलेबल फॉर कंडक्टिंग काउन्सिलिंग. ऑल पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट कॉलेज आर डायरेक्टेड टू ट्रीट ऑल सॅटर्डे संडे अँड गॅजेटेड हॉलिडे ॲज अ वर्किंग डे. म्हणजे सुट्ट्या ज्या आहेत शनिवार रविवार या दिवशी सुद्धा हे कॉलेज वगैरे जे आहे युनिव्हर्सिटी ते चालू ठेवायला सांगितलेलं आहे असं देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे.